नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? तर आमचं सकाळ सकाळ फरशी धुवून काढायचं काम चालू आहे. का हो, लईच राग आला काय तुम्हाला? रोजच करतो थोडं वाटायचं नॉर्मल. वत्तीत बाळा तिकडं पलीकडे. हा, हळूच हळूच खाली आपण. रोजच करतो काय आजच करतो. तर ह्या दोघांची चालली आहे फरशी धुवायची आहे ना अनुष्का. उठल्याच आंघोळ नाही, काय नाही. स्वच्छता पाहिजे. हा, स्वच्छता पाहिजे. स्वच्छता आंबे आले पाहिजे. मित्रांनो, रात्री 500 किलो आंबा आणलाय. किती? 500 किलो. मग ते आंबा जर आपल्याला वाळू घालायचा आहे हम्म. तर फरशी शिकली तिथं प्रत्येक वेळेस स्वच्छ करतो, असंच नाही. करतो की दरवेळेसच करतो. हा, म्हणजे कसं असतं, आपल्याला लोणचं खायचंय तर चांगलं दिलं तिथं नाही पाहिजे. बसणार फॅन, चांगलं दिलं पडेल बाळा अलीकडे वर. सगळी गाण गुण वगैरे उडकी दुर्गा कुठा तर ते काय होतं, आपण जर व्यवस्थित स्वच्छता केली शिकली दिलं काय प्रॉब्लेम नाही. बर, आपल्याला खायचंय, आपल्याला राहायचंय. निदान लोणच्याच्या का नादाने का व्हायना पण रोज फरशी धुवून घेतली. किती राडा काढला तरी राडा होतोच. बर. असं अनुष्का बा, एक पोचा मारून घ्यायचा वरची चाललंय फरशी धुईचं. माझा स्वयंपाक चाललाय. अनुष्का पाणी आणून देते. आपलं पॅकिंग हो काही पॅक केलेलं. हां, आणि इकडं आपलं आंब 500 किलो आंबा आलाय बघा आपला. रात्री आता हे पाण्यात टाकायचे, फोडायचे. आता 2 दिवस हो का हेच काम आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 पोती आल्यात इथं. पोछा तिथं गाडीच्या ह्याच्यावर होता कुठंतरी. 8 पोती आपली आंब्याच्या आल्यात इथं. आंबा मस्त आलाय, मोठा मोठा छान. किलोवरती आणलाय आंबा हा. त्याच्यामुळं म्हणजे छोटा असला की शेकड्यावर आणि मोठा असला की किलोवरती, आहे का नाही? माणूस कसाच वर नाही आला पाहिजे. कसंच वर नाही आला पाहिजे ना. बा इथं पाणी कमी पडलं असं नाही तर. शिव, काय ग, काय तुझं काय चाललंय? कुठं? मस्त वाटतं असं फरशी पाणी ओतल्यावर. चक धुवून निघते हो का. तसं नाही ग, स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि माझा इकडं स्वयंपाक चाललाय. चहा झालाय, भाजी झाली आहे. मला आता चपात्या करायच्या. ते बटाट्याची भाजी केली आहे. पोरींचं झालं चहा, दूध, बिस्किट. काय होतं मित्रांनो, तुम्ही सगळेजण इथं आंबा वाळ घातलेलं पाहता. मग कोणी पण खाऊ पण घरी टपाकतंय. म्हणजे असं नाही की येत नाही. मग त्यावेळेस जर इथं घाण दिसलं ना, आंबा टाकलेलं दिसलं, मी कधीच घाण नसती. पण मी सांगतोय राडा होईल म्हणून मी काय करतो, पोरीला सुद्धा डोकं विचारताना लांब पटांगणा विचारायला लावतो. मी पण विचारतो. एक केस सुद्धा लय महत्वाचा आहे. गेला तर काय करायचं? काय सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला लागते. धंदा करायचं लय अवघड आहे. सोपं नाही, लय म्हणजे रिस्की काम आहे. जिथली तिथंच करावं लागतं सगळं लक्ष देऊन. आता काय झालंय, ऑर्डरींचं कसं झालंय, आमच्या 7-8 दिवस झालं ऑर्डरी टाकलेल्या. जे पोस्टाने आहेत का नाही, त्या पोस्टाचा जरा प्रॉब्लेम येतो. या लेट जात आहे, जरा जास्त लेट जाते पोस्टाने. प्रोफेशनल कुरिअरने फास्ट जातं. पण ते तालुक्यांनी जर घ्यायला तयार झाली, खेडेगावातली लोक जर तालुक्याला घ्या तयार झाली तर ऑर्डरी घेतोय, नाही तर घेत नाही. असं झालंय आमचं. पहिल्या म्हणजे एका महिन्याचा अनुभव आहे ना, त्याच्यामुळं ते जायनाच आहे पोस्टाने लवकर. आणि आपलं हे कसं लोणचं, त्याच्यामुळं असं देत. मस्त काढले ह्यांनी धुवून चकाचक. आज आंब्याचं काम ठेवून आज हे काम केलं तर आंबे पाण्यात टाकायचे आहेत. असू द्या. तर सकाळ सकाळचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, या स्वच्छतेचा, ह्या मायलेकरांचा, सांगा एकदा कमेंट करून. आणि बाय सगळ्यांना. इकडे बघा, थांबा अनुष्का, इकडे बघ. हां, चला तर बाय सगळ्यांना. बाय चू, गुड मॉर्निंग. किधर है तू? इधर. गुड मॉर्निंग. हाँ अनुष्का, गुड मॉर्निंग. अहो, गुड मॉर्निंग. इकडे आगे बुट मारी. काय बुट मारी नाही आता बस कर. बुट मारी नाही तर चल पोचा मारून घे. चांगले फडके घे पुसून एकदा.
नाही त्यांनीच ओढून घ्या पाणी. बरं इथं निर्म्याचं पाणी टाकून घेऊ का थोडं इथं? कुठं बाहेर का? हा. धुता का? हा, घे निर्म्याचं पाणी मध्ये. बरं देत्या. बाय सगळ्यांना.